दुसऱ्या कामात कशाला हात घालायचा आता? जेवढं सांगितलंय तेवढं आधी पूर्ण करा आणि आम्हाला कळवा. ठेवा फोन. माई गोंडस जी माईसाहेब. प्रियताईंचं जेवण झालं का? त्यांना म्हणावं बोलत बसू नका, गपचूप जेवून घ्या. जी माई. जा. माई तुम्ही बोलवलं का मला? बोलून काय करणार होत आम्ही? जे शेण खायचं ते खाल्लं तुम्ही आणि पचवायला आम्हाला लागतंय आता. तेज प्रताप, तुम्ही ना काही अशी नसती कामं करत बसता, नंतर हे सगळं मॅटर आम्हाला निस्तरत बसावं लागतं बघा. माई चूक झाली माझ्याकडनं, पण 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 काय? चूक झालीये ना, मग मान्य करा की. दुसऱ्यावर खापर कशाला फोडताय? नाही म्हणताय ना आम्ही काय बी केलं नाही, सगळं दुसऱ्यांनी केलंय. मग कोणी केलंय त्याला समोर आणा, मोर आणा आमच्या. करू शकणार आहात? नाही मी करणारच होतो, पण पण हा तुमचा पण काही जात नाही. तुम्ही ना पणच घेतलाय आम्हाला नुसता त्रास द्यायचा. आता ना आमचं डोकं लय तापलंय बघा. शेवटचं काम करायचं, आमच्यावर उपकार करायचं आणि मंडपात उभं राहायचं. माई माई ऐका की. नको टेन्शन घेऊस. तूच म्हणतोस ना, जिथं होते वजा बाकी तिथं उभी राहते. पुष्पा काकी, काकी तू बघितलंस ना माई कशी बोलली मला. उपकार कर म्हणली, परक्यासारखं मंडपात उभं राहा म्हणली मला. काकी मी माईंचा मुलगा जरी असलो तर पहिला कार्यकर्ता आहे त्यांचा. मी उभा राहणारच ना. आणि मी नाही उभा राहणार काम करायला तर कोण राहणार? मग मी काम करणारच आहे. किती रे भोळा माझा बाबू. अरे ती कार्यकर्ता म्हणून नाही बोलवत आहे, उत्सव मूर्ती म्हणून बोलवतीये. उत्सव मूर्ती जरी उत्सव मूर्ती म्हणजे धीर धरी रे मना, धीरा पोटी मिळती फळे रसाळ गोमटी. काय? वेळ आली की सगळं कळेल तुला. तू उत्सव मूर्ती आहेस एवढं मात्र लक्षात ठेव. काकी उत्सव मूर्ती अरे अरे गाडी बंद पडली वाटते तुमची. तुम्ही इथं काय करताय? एकदा सांगितलं ना, आपला संबंध संपला, हे लग्न मोडलं. आता आमचा परेश काय तुमच्या मुलीशी लग्न करणार नाही. चला निघा. झालं का बोलून तुमचं? हे बघा, मी काय इथं कुठली विनंती करायला किंवा कुठले संबंध जोडायला आलेलो नाही. मग काय करता इथं? इन्व्हिटेशन, आमंत्रण. आमंत्रण? हा. कसलं? हा नमस्कार. तर आमच्या येथे श्री कृपे करून सौ सुमन आणि धनाजी जगताप यांची कनिष्ठ कन्या वैदेही हिचा शुभविवाह माईसाहेब मक्तेदार यांचे कनिष्ठ पुत्र चिरंजीव तेज प्रताप मक्तेदार याच्याशी करण्याचे योजले आहे. तरी या मंगल प्रसंगी आपण उपस्थित राहावे हेच निमंत्रण. काय डोळे भरून बघा एकदा आमचा कुठल्या घराण्याशी संबंध जोडला जातोय ते. काय माझ्या पोरीवर संशय घेतला तुम्ही, लय अपमान केला राव. नाही नाही ते बोलले तुम्ही. आपण लईच कर्मधरी निघाले राव तुम्ही. अरे तुम्ही लग्नाला हो म्हणले असते तर माईसाहेब मुक्तेदारांच्या व्यायाची वेळी झाली असते. गेली कायमची संधी गेली पाहुणं तुमची, कायमची गेली. काय उपयोग नाही. बघा बघा.
आबरू दोघींची गेलीये, नुकसान दोघींचं झालंय आणि त्यावरच आम्ही तोडगा शोधून काढलाय. तोडगा अक्षता टाकायच्या आम्हाला. म्हणजे मी तुमच्या त्या तेज प्रतापशी लग्न करायचं आमची पण मजबुरी आहे. म्हणून 1 वर्ष लग्नात राहायचं आणि बाजूला व्हायचं. गप्पू, तू आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांगून ये की तुला हे लग्न नाही करायचं. माझं ऐक एकदा, मी तुझं ऐकून घ्यायला आले नाहीये. उठ आणि आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांग की मला हे लग्न नाही करायचं. इकडे बस बिस मला, मी तुझं ऐकायला नाही आली. मी तुला सांगायला आली की तू हे लग्न नाही करायचंय. काही गरज नाहीये गप्पू, माझ्यासाठी एवढा मोठा निर्णय घेण्याची तुला काहीच गरज नाही. गप्पू ऐक ना, तुझा माझं ऐक नाही यावे. गप्पू जा, तू जा त्यांच्याकडे, आत्ता जा, प्लीज जा. मी जो काही निर्णय घेतलाय तो आपल्या सगळ्यांचा विचार करून सगळ्यांच्या भल्यासाठीच घेतलाय. तुला कळत नाही बाळा, तू काय निर्णय घेतेस ते. काय वाईट आहे? जर माझ्या एका डिसिजनने आईचा त्रास कमी होणार असेल, पप्पांवरचा भार कमी होणार असेल, तुझं आयुष्य सुरळीत होणार असेल तर काय वाईट आहे? तुझं सुखाचं काय बघतो? मी केली आहे माझ्या मनाची तयारी. ठीक आहे, माझं पण ठरलंय. मला हे लग्न नाही करायचं. ताई, नाही करायचं. माझं ठरलंय, नाही करायचं ना. ठीक आहे. मला सांग, पप्पा इतकी वर्ष तुझ्यासाठी स्थळ शोधत होते आणि फायनली तुला हवा तसं आपल्या फॅमिलीला शोभेल असं स्थळ मिळालं. आई जिजूचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. असं स्थळ परत सापडेल की नाही मला नाही माहिती.